लग्नानंतर होईलच प्रेम मालिकेच्या आजच्या 28 फेब्रुवारीच्या भागात आरू चिनुबिनू नंदिनीला लग्नासाठी तयार करत असतात. मनाच्या हळव्या कोपऱ्यात नंदिनी पारच्या आठवणींमध्ये स्वतःला हरवून ठेवते आणि पारसोबत घालवलेला एक ना एक क्षण नंदिनीला आठवत असतो. नंदिनीच्या डोळ्यातून पारच्या आठवणींना उजाळा देताच अश्रू व्हायला लागतात. हे सगळं ते काळजावरती दगड ठेवून करत असते. परंतु आपण ज्या क्षणांची वाट पाहत होतो तो क्षण अखेर आलेला आहे. कारण नंदिनी जीवाचं अगदी धूमधडाक्यात त्याच ठरलेल्या मांडवात लग्न लागले. जीवा नंदिनीच्या लग्नाच्या विधीला सुरुवात झालेली असते. सर्वात आधीची विधी ती म्हणजे मंगलाष्टका. जेव्हा दोघांच्याही मध्ये अंतरपाट असतो तर जीवा एकटक नंदिनीकडे पाहत असतो. परंतु मनाच्या हळव्या कोपऱ्यात जीवाला सुद्धा त्याच्या काव्याची आठवण येत राहते. तो स्वतःला काव्याच्या आठवणींमध्ये हरवून ठेवतो. काव्यासोबत लग्नाची किती त्याने स्वप्न पाहिली होती. परंतु नियतीला आता वेगळंच काहीतरी मान्य आहे आणि नियतीच्या नशिबाच्या या निर्णयाचं स्वागत करून इच्छेविरुद्ध या दोघांनी सुद्धा आता लग्नाला परवानगी दिलेली असते. मंगलाष्टका संपन्न झाल्यानंतर गुरुजी जेव्हा दोघांनाही एकमेकांच्या गळ्यात हार घालायला सांगतात तर सतत जीवाला त्याच्या काव्याची आठवण येत राहते. जीवाच्या डोळ्यातून अश्रू व्हायला लागतात. नंदिनी सुद्धा पारची खूपच आठवण येते. पारच्या आठवणींमध्ये ती स्वतःला हरवून घेते आणि पारसोबतच्या लग्नाची नंदिनीने किती स्वप्न पाहिली होती. आज ती दोन्ही स्वप्न आता या दोघांचीही पणाला लागलेली असतात. जीवा नंदिनीच्या जीवाची तितकीच घालमेल होत राहते. शेवटी नंदिनी काळजावरती दगड ठेवून जीवाच्या गळ्यात हार घालतेच. परंतु तो हार घालत असताना खूप रडते. तर जीवा सुद्धा आता नंदिनीला हार घालणार त्याला काव्याचे एक एक शब्द आठवत असतात आणि काव्याचे तेच शब्द जीवाच्या काळजावरती मनावरती तितकेच घाव घालतात. शेवटी जीवा सुद्धा काळजावरती दगड ठेवून नंदिनीच्या गळ्यात माळ घालतोच. दोघांच्याही जीवाची तितकीच घालमेल होते. दोघांनाही त्यांच्या त्यांच्या पार्टनरची खूप आठवण यायला लागते. ज्यांच्यासोबत त्यांनी लग्नाची स्वप्न रंगवली होती त्यांचे एक ना एक शब्द या दोघांनाही आठवत असतात. अंतरपाटाच्या विधीनंतर आता या दोघांचेही अग्निप्रतिष्ठेच्या विधीला सुरुवात झालेली असते. तर सतत नंदिनी जीवाकडे पाहत असते. कारण तिला अजून एका गोष्टीचं तिला कोड्याचं उत्तरच शोधलेलं नसतं, सापडलेलं नसतं की जीवा अचानक तिच्याशी लग्नाला तयार का झाला असेल. हे तिला अजूनही उमगलेलं नसतं. इतक्यातच गुरुजी जीवाच्या हाताला हात लावून त्या अग्नीमध्ये पळीने तूप घालायला सांगतात. नंदिनी जीवाची तेवढीच तडफड होत असते, मनाची तडफड होत असते. नंदिनीला पारचं बोलणं आठवतं की हा कायम तुमच्यासाठी असेल. नंदिनी जीवाच्या हाताला हात लावते आणि दोघेही एकत्र आता गुरुजींनी सांगितलेल्या त्या विधीला सुरुवात करतात. आता अग्निप्रतिष्ठेच्या विधीला पूर्ण झाल्यानंतर कन्यादानाच्या विधीला खऱ्या अर्थाने आता सुरुवात झालेली असते. आपल्या नंदिनीचा हात जीवाच्या हाती सोपवण्यासाठी धनंजय शारदा दोघेही पुढे येतात आणि दोघेही एकत्र आता त्या विधीला सुरुवात करतात. जीवा नंदिनी सतत एकमेकांकडे पाहत असतात. नंदिनीला अजून हे उमगत नसतं की जीवा लग्नासाठी का तयार झालाय. तर नंदिनीला पाहता सतत जीवाला आता त्याच्या काव्याची आठवण येते आणि सतत त्याची तिथे घुसमट व्हायला लागते. त्यानंतरच मंगलसूत्राच्या विधीला आता सुरुवात झालेली असते. गुरुजी तिथे जीवाला नंदिनीच्या गळ्यामध्ये जेव्हा मंगळसूत्र घालायला सांगतात तर खऱ्या अर्थाने त्या दोघांचंही लग्न आता संपन्न होणारच असतं. जीवा नंदिनी धक्क्याने एकमेकांकडे पाहायला लागतात. तर जीवाची इतकी घुसमट होत असते की नंदिनीला नेमकं मंदिरातलं सावित्रीबाईंचं ते बोलणं आठवतं की पहिल्याच दिवशी किती मोठा अनर्थ घडला होता. परंतु आत्ता कुठे नंदिनीच्या डोक्यात प्रकाश पडतो की तो तर नियतीने दिलेला मोठा संकेत होता की गुरुजींनी पार्थ नंदिनीला आशीर्वाद द्यायचे सोडून चुकून जीवा नंदिनीला आशीर्वाद दिले होते. तेव्हा जीवा म्हणाला सुद्धा होता की माझं लग्न नाहीये, इथे दादाचं लग्न होणार आहे. तर माई जीवाला सांगतात की जे तुझा आहे ते तुझ्याच पाशी ठेव, जे तुला मिळालं आहे ना ते तुझ्या जवळच राहू देत, त्याचं जे आहे ते त्याला मिळेल. आणि या गोष्टीचा अर्थ नंदिनीला आज उमगलेला असतो
की माईने नक्की काय सांगितलं होतं. कदाचित याच एका कारणाने ही सत्यता स्वीकारत जीवाने आपल्याशी लग्न तर केलं नसावं ना, असं नंदिनीला मनोमन वाटतं. इतक्यातच मानिनी येऊन ते मंगळसूत्र उचलते आणि जीवाच्या हाती देते. जीवाच्या हाती मंगळसूत्र सोपवल्यानंतर मानिनी त्यामध्ये जीवाला हळदी कुंकू भरायला सांगते. आणि जेव्हा जीवा आता ते मंगळसूत्र नंदिनीला घालणार तर त्याच्या काव्याचे त्याला शब्द आठवतात की जीवा, जर दुसऱ्या कोणी माझ्या गळ्यात जर मंगळसूत्र घालायचं ठरवलं तर त्याच्याच समोर मी माझा गळा कापून टाकेन. आणि काव्याचे शब्द ऐकून जीवाची आणखीनच घालमेल व्हायला लागते. काव्याचं 5शी लग्न झाल्यानंतरचे शब्दही जीवाला आठवतात की जीवाने काव्याला मंगळसूत्र काढायला सांगितलं होतं, परंतु काव्याने ते मंगळसूत्र काढायला नकार दिला, कारण तिने त्या नात्याचा स्वीकार केला होता, परंतु सगळ्यांच्या इच्छेखातर केला होता, तेही स्वतःच्या मनाविरुद्ध. आणि नेमकं नंदिनीला सुद्धा पार्थ तिच्या साखरपुड्याचे प्रसंग आठवायला लागतात. नंदिनी जीवाने आपापल्या जोडीदारासोबतची रंगवलेली स्वप्न आज सगळे विस्कळीत झालेली असतात. शेवटी जीवा नंदिनीच्या गळ्यात मंगळसूत्र घालतोच. त्यानंतर जीवा सगळ्यांच्या समोर सगळ्यांच्या साक्षीने नंदिनीच्या भागामध्ये कुंकू भरतो. परंतु सतत नंदिनीला पार्थची तर जीवाला काव्याची आठवण येत राहते. इकडे मंदिरामध्ये पार्थ सोबत वसुआत्या असतात आणि काळजीचा आव आणत उगाचच त्या पार्थला विचारतात की काव्य कशी आहे रे आता. तेव्हा पार्थ म्हणतो की आता ठीक आहे, डॉक्टर म्हणालेत की आपण घरी घेऊन जाऊ शकतो. तर इकडे पार्थच्या जीवाची तितकीच घालमेल होते. जसं अख्ख्या गावासमोर जबरदस्तीने पार्थ काव्याचं लग्न लागलं होतं, तसंच नंदिनीला ते गावकरी काही शांतपणाने जाऊ देणार नाहीत हे पार्थच्या मनाला कुठेतरी वाटतं. आणि काळजीने तो आत्याला विचारतो की ते कसे आहेत आता वसुआत्याला सगळं माहिती असतं की मंडपामध्ये नक्की काय काय घडलं, कशी सगळ्या गाववाल्यांनी नको ते घाणेरडे आरोप करून नंदिनीच्या चारित्र्यावरती शिंतोडे उडवले. परंतु नंदिनीचे पावित्र्य जपत तिच्यावरती लावलेले आरोप खोडून काढत पुसून काढत जीवाने तिच्याशी लग्नाचा घाट घातला. मुद्दाम वसुआत्या पार्थची खोटं बोलते. पार्थ विचारतो की काय झालं आत्या, तिथं परिस्थिती ठीक तर आहे ना. तेव्हा वसुआत्या त्याच्याशी खोटं बोलते की हो, अरे परिस्थिती खरंच ठीक आहे. मुळात ना आता ते लोक सगळेच जण मुंबईला जायला निघाले आहेत, आपण इकडून मुंबईला जायला निघूयात. तेव्हा पार्थ म्हणतो की परस्पर असं कसं जायचं. तेव्हा वसुआत्या विचारते की का, तुला परत गावामध्ये जायचं आहे का. आता परत त्याला त्या गावामध्ये जाण्याची इच्छाच मेलेली असते आणि पार्थ आता स्पष्टपणे तिथे जायला नकार देतो. पार्थ आता डिस्चार्जची प्रोसिजर करण्यासाठी तो तेथून निघून जातो. वसुआत्याच्या मनात काळबेरं असतंच, कारण जीवानंदिनीचं लग्न होतंय ही गोष्ट पार्थपासून तिने लपवून ठेवलेली असते. इकडे मांडवात मात्र मनावरती दगड ठेवून आता शेवटच्या विधीला जीवानंदिनीने सुरुवात केलेली असते, ती म्हणजे सप्तपदी. जीवाच्या हातात हात ठेवून सुखी संसाराचे वचन निभावण्यासाठी नंदिनी आता ही विधी सुद्धा पूर्ण करते, तेही आपल्या मर्जीविरुद्ध. नंदिनीला तिथेच पार्थची खूप आठवण यायला लागते, कारण पार्थचा हात हातात घेऊन सप्तपदी पूर्ण करण्याची स्वप्न तर नंदिनीने पाहिली होती. तसंच अगदी जीवाला सुद्धा त्याच्या काव्याची आठवण यायला लागते, कारण जीवाचा हाती हात घेत या लग्नाच्या सगळ्या विधी अगदी मनापासून आनंदाने पूर्ण करण्याची जीवाने सुद्धा स्वप्न रंगवली होती. तर पहिली सप्तपदी त्यांनी पूर्ण केलेली असते आणि नंदिनी जीवा या दोघांनीही एकमेकांना पहिलं वचन दिलेलं असतं, ते म्हणजे जीवनभर प्रेम आणि मित्रत्वाने राहण्याचं. त्यानंतर दोघेही आता दुसऱ्या सप्तपदीला सुरुवात करतात. जीवानंदिनीने दुसरी सप्तपदी पूर्ण करून दोघांनीही एकमेकांना वचन दिलेलं असतं, ते म्हणजे एकमेकांच्या सुखदुःखात एकमेकांची साथ निभावणं. त्यानंतर जीवानंदिनीने एकत्र तिसरी सप्तपदी पूर्ण करून एकमेकांना तिसरं वचन दिलेलं असतं, ते म्हणजे एकमेकांच्या कुटुंबाचा आणि एकमेकांचा ते आदर करतील. जीवानंदिनीने चौथी सप्तपदी पूर्ण करून एकमेकांना वचन दिलेलं असतं, ते म्हणजे एकमेकांच्या आरोग्याची काळजी घेणं आणि एकमेकांची भलाई साधणं. तर आता जीवा पाठीमागे तर नंदिनी पुढे येते. मानिनी त्या दोघांनाही आता पुढची सप्तपदी पूर्ण करायला सांगते. 5वी सप्तपदी पूर्ण करून दोघेही एकमेकांना हे वचन देतात की त्या दोघांच्याही स्वप्नांच्या पूर्ततेसाठी ते दोघेही एकमेकांसाठी प्रयत्नशील असतील.
आता 6वी आणि 7वी फेरी पूर्ण करायची असते, परंतु जीवा नंदिनीची पावलं आता जड झालेली असतात. शेवटी हे लग्न त्यांच्या मनाविरुद्ध झालेलं असतं. तर दोघांनीही एकमेकांना सप्तपदीमधलं 6वं वचन दिलेलं असतं. परंतु जेव्हा नंदिनी जीवा 7वी फेरी पूर्ण करत असतात, तर जीवा अचानकपणे थबकतो आणि सतत दाराकडे पाहायला लागतो. कारण त्याला त्याच्या काव्याची आठवण येते. त्याला आठवण देते ते काव्यासोबत घालवलेल्या क्षणांची, की काव्याच्या वरती त्याने इतकं जीवापाड प्रेम केलं होतं की छोट्यातली छोटी गोष्ट सुद्धा जीवाने अगदी मनापासून काव्याची जपून ठेवली होती. आणि जीवाची पावलं अडखळतात. नंदिनी पुढे जाणार तर नंदिनी मागे वळून आता जीवाला पाहते, तर जीवा हा बाहेर बघत असतो. तेव्हा मानिनी जीवाला भानावरती आणते. जीवा नंदिनीकडे पाहतो आणि त्याच्या लक्षात येतं की तो तर सप्तपदी चालतोय आणि त्याची काव्या त्याच्या आयुष्यातून आता कायमची गेली आहे. तेव्हा नंदिनीच्या डोळ्यातून सुद्धा अश्रू वाहू लागतात. जीवाची घालमेल, त्याची घुसमट नंदिनीला समजत असते. कारण हे लग्न त्याच्या मनाविरुद्ध घडत असतं. फक्त गावकऱ्यांमुळे त्याने या लग्नाला होकार दिला होता, हे कुठेतरी मनाच्या हळव्या कोपऱ्यात नंदिनीला सुद्धा जाणवतं. जीवा नंदिनी एकमेकांचे आता अश्रू पुसतात आणि ती 7वी सप्तपदी आता पूर्ण करतात. 7वी सप्तपदी पूर्ण करून अखेर आता नंदिनी जीवाचं लग्न संपन्न झालेलं असतं. शेवटी नियतीने जीवा नंदिनीची लग्नगाठ बांधली होती. आता सत्यात ते प्रत्यक्षपणे घडलेलं असतं आणि दोघांचंही लग्न आता संपन्न झालेलं असतं. तर इकडे मित्रांनो, आता वसुआत्या पार्थ काव्याला डायरेक्ट मुंबईमध्ये घरीच घेऊन आले आहे, ते म्हणजे देशमुखांच्या घरी. जेव्हा काव्या देशमुखांच्या घरी येते, तर तिचं अंतःकरण आता जास्त जड झालेलं असतं. कारण पार्थसोबत ती जिथे राहणार आहे तिथे नेमकं तिचा जीवा राहणार असतो. पुढे जाऊन नक्की काय घडेल ते अजून काव्याला माहिती सुद्धा नसतं. परंतु वसुआत्या खूपच खुश असते. मनोमन विचार करते की पार्थ काव्याच्या लग्नाने तसाही मला काही फायदा झालेला नाही आहे, परंतु या सगळ्यांमध्ये नंदिनीचं जे नुकसान झालं ना, ते मात्र माझ्यासाठी सुखावणारच आहे. वसुआत्या काव्याला सांगते की हे आहे देशमुखांचं घर, म्हणजे आता हे तुझं सासर आहे. असं वसुआत्याने म्हणताच काव्याला खूपच मोठा धक्का बसतो. काव्या पार्थला अजूनही एक गोष्ट माहिती नसते, ते म्हणजे जीवा नंदिनीचं लग्न झालंय. वसुआत्याने मुद्दाम ती गोष्ट लपवून ठेवलेली असते. तर मित्रांनो, आजचा हा भाग इथेच संपतोय. पुढील भागात आपण पाहणार आहोत वसुआत्याने जेव्हा पार्थ काव्याच्या लग्नाची सगळी कहाणी रम्याला सांगितलेली असते. रम्या वेड्यासारखी विचित्र हसायलाच लागते. सर्वात आधी तर रम्याला वाईट वाटतं, परंतु रम्या तिथे वसुआत्याला म्हणते की बरं आहे, माझ्यासाठी एक गोष्ट चांगली घडली, ते म्हणजे आता पार्थला ते नंदिनी इथे रोज दिसत राहील आणि माझ्या मनाची घालमेल आता त्यालाही जाणवेल. परंतु हे लग्न आता फार काळ टिकणार नाही आणि शेवटी पार्थ माझाच होईल. परंतु रम्या कधी न पूर्ण होणारे स्वप्न रंगवते. तर जेव्हा आता काव्याचा पार्थसोबत ग्रहप्रवेश होणार असतो, तर वसुआत्या मुद्दामच काव्याला डिवचते आणि तिला म्हणते की या घरात ना, खरं तर हे माप ओलांडण्यासाठी आता नंदिनी असायला हवी होती, परंतु माप ओलांड आणि आधी. आता चिडलेली काव्या तिचा संताप व्यक्त करते आणि माप ओलांडण्याऐवजी डायरेक्ट त्या मापाला लाथच मारते. प्रचंड मोठा धक्का बसलेला असतो सगळ्यांनाच. मानिनीला तर काव्याचं हे विचित्र वागणं पटलेलं सुद्धा नसतं, परंतु रम्याला मात्र खूपच हसू येतं. मूर्ख रम्याला अजून हे माहिती नसतं की काव्याने जरी पार्थसोबतचं लग्न मान्य नसलं केलं, तरी तिच्याशी पंगा घेणं तिला खूप महागात पडू